हॅलो, मी न्यू एंडोमेंट 914 नंबरचा LICची योजना याबद्दल समजून सांगणार आहे. इथं नाव आहे गोरख कांबळे. ठीक आहे. जन्मतारीख 1/1/2000, वय 23. SA. आता हे सम एश्योर्ड जे आहे ते शॉर्टकटमध्ये SA 10 लाखाचा विमा रक्कम, आणि इकडे लिहिलेलं आहे AD आणि DB. इथे AD आणि DB हा आहे 10 लाखाचा. तर जर समजा, आता आमचं काय म्हणणं आहे, जर समजा ह्या व्यक्तीला जर काही अपघात वगैरे झाला किंवा काही म्हणजे मृत्यू किंवा काही जर झालं, तर आम्ही तुम्हाला विमा म्हणून 10 लाख रक्कम वारसाला देणार नैसर्गिकमध्ये. आणि ही इकडची 10 लाख आहे ती 20 लाख होते ॲक्सिडेंटमध्ये. हे आपल्याला नंतरचे फायदे हे म्हणजे नंतरच्या गोष्टी आहेत. आपली मुदत आहे 35 वर्षाची. पैसे भरण्याचा कालावधी आहे 35 वर्ष. ठीक आहे. आता हे तेवढं महत्त्वाचं नाही आहे. ह्याच्यामध्ये आणखी स्पष्टीकरणानुसार सांगितलेलं आहे. हे बघा, प्लान 914 इद्रोक, पुन्हा प्लॅन ऑफर कव्हरेज. ह्या प्लॅनमध्ये तुम्हाला 10 लाखाचं कव्हरेज दिलेलं आहे. आणखी आपल्याला 12 लाखाचंही करता येते. आणि ह्या प्लॅनमध्ये टॅक्स बेनिफिट 8,199. जर इन्कम टॅक्स लागत असेल तर टॅक्समध्ये जे 8,199 रुपये जाणार होते ते आता तुमचे बचत होणार आहे, ते तुमच्याकडंच राहतील. आता तुम्हाला 8,000च्या वर टॅक्स द्यायची गरज नाही. ते जे व्यक्ती टॅक्स देतात त्यांना लागते, तो त्यांची बचत होती. तर आणि हे टॅक्स फ्री आहे. मॅच्युरिटी सर्वायवल बेनिफिट शॉल बी टॅक्स फ्री. LIC कडून जे पैसा मिळणार आहे त्याच्यावर कुठलाही टॅक्स लागणार नाही. LIC कोणाचे, वाय LIC ऑफ इंडिया. LIC एक कोणाची, LIC ही भारत सरकारची. इथं लिहिलेलं आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पहिल्या ह्याच्यामध्ये इथं. पुन्हा दुसऱ्या जे चित्र आहे त्याच्यामध्ये 100% गॅरंटी भारत सरकारची आहे. तर कधीपासून? 1956 पासून. LIC ॲक्ट 1956. क्लेम सेटलमेंट रेशो 98.62% पॉलिसीचे पैसे LICनं परत केलेले आहेत. मोस्ट ट्रस्टेड इन्शुरन्स कंपनी म्हणा, संस्था म्हणा. हे बघा, आपल्याला वार्षिक भरायचे 26,943, 35 वर्ष. मॅच्युरिटीमध्ये SA बोनस आणि फायनल ॲडिशनल बोनस असे मिळून आपले होणार 48,75,000. ही अंदाजे मॅच्युरिटीची रक्कम आहे. एक्सपेक्टेड मॅच्युरिटी अमाऊंट ॲज पर द करंट बोनस रेट. LICच्या आजच्या जे बोनस रेटनुसार जे आहे ते आपण आज जर गणित करून पाहिलं तर आपल्याला 48 लाख रुपये LIC देणार असं म्हणते. नॉर्मल इन्शुरन्स कव्हरेज साधारण विमा आहे. ॲक्सिडेंटल इन्शुरन्स कव्हरेज इज अवेलेबल ड्युरिंग द टर्म ऑफ पॉलिसी. लॉंग अँड सरेंडर फॅसिलिटी इज अवेलेबल आफ्टर 2 years and at last. Income tax rebate available on premium ATC. आणि जे पैसे आपल्याला इन्कम टॅक्स रिबेटमधून सूट मिळणार आहे ATC मधून आणि 1010D. इतर जे 1010D दिले ना मॅच्युरिटीचे पैसे, हे आपल्याला
कुठलाही टॅक्स नाही लागणार. एक सेक्शन आहे त्याच्यामध्ये 10(10)D आहे, त्याच्यामुळं आपल्याला हे पैसे लागणार नाहीत. म्हणजे सरकारला आपले पैसे द्यायची गरज नाही टॅक्स म्हणून. ते सूट आहे, सूटमध्ये आहेत. बेनिफिट पॅटर्न. आता बघा, यू गेट लाईफ कवर म्हणजे काय, तर आपण इथं पॉलिसी प्लान किंवा इन्शुरन्स पॉलिसी आपण वयाच्या 23पासून सुरू करणार आहेत वयाच्या 58पर्यंत इकडं खाली. त्याच्यामध्ये आपला पैसे भरण्याचा कालावधी असेल पहिल्या वर्षी 26,943. हे इथं समोरच्या व्यक्तीचा हात म्हणजे असं चित्र दाखवले की ही व्यक्ती पैसे जमा करत आहे. आणि हे जे वरचं चित्र आहे छत्री आणि यू गेट, त्याच्यामध्ये आमच्याकडून असं म्हणणं आहे की आम्ही तुम्हाला 10 लाखाचा विमा नैसर्गिकमध्ये 10 लाखाचा विमा इथून ह्या 23 वयापासून सुरू करणार ते वयाच्या 58पर्यंत. आणि विमा हा फुकट आहे. बचतीवर विमा फुकट आहे. तर विम्यासाठी आपल्याला कुठलेही वेगळे पैसे भरायचे नाही. त्याच्यामध्ये आपण इकडं 26,000 दरवर्षी टाकायला, त्याच्यावर भारतीय जीवन विमा निगमने आपल्याला 10 लाखाचा नैसर्गिक विमा आणि ते वाढत जात आहे 48 लाखापर्यंत. आणि इथं मुदत पूर्ण व्हायली बघा. इकडं जे 3 नंबर जे दिलं आहे उजव्या बाजूला, इथे एक चित्र आहे यू गेट लमसम अमाऊंट. त्याच्यामध्ये आपल्याला सगळे पैसे एकत्र करून वयाच्या 58ला आपल्याला आपले पैसे परत करणार. आपण टोटल भरणार 9,23,285. टोटल रिटर्न असेल आपलं पूर्ण सगळे मिळून पैसे असतील 48,75,000. आणि आपली टॅक्स आपल्याला, आपण जर पॉलिसी काढली नसती तर आपले ही जी प्लॅनमध्ये जर गुंतवले नसते तर आपले 2,86,965 रुपये सरकारला आगावीचे टॅक्समध्ये गेले असते. आता काय झालं तर आपण पॉलिसी काढल्यामुळे आपले 2 लाखाची बचत होणार आहे. 2 लाख आपण पॉलिसी काढल्यामुळं आपले 2,86,965 रुपयाची बचत होणार आहे. मॅच्युरिटी बेनिफिट हे बघा, इथं बेनिफिट आणि अमाऊंट आहे. सम एश्युर्ड म्हणजे विमा रक्कम असते. बोनस हे बघा, आता इथं आपण दरवर्षी 26,943 रुपये LICमध्ये भारतीय जीवन विमा निगममध्ये जमा करणार. त्याच्यानंतर आता बघा, तुमचं वजन, उंची, तुमचा फॉर्म समजा मी भरणार. त्याच्यानंतर तुम्ही दरवर्षी तुम्हाला एक नंबर काढून देणार. 15 दिवस म्हणजे लगेचच्या लगेच आपल्याला पावती भेटते आणि नंबरही भेटतो, पॉलिसी नंबर. समजा एक प्रकारचं आपलं अकाउंट उघडलं आहे, त्याच्यामध्ये आपण आपल्या पेन्शनसाठी किंवा 60 वर्षाच्या नंतरच्या वेळेसाठी आपण पैसे जमा करत आहोत. तर आपण इथं जमा करणार 26,943. आणि जे आपलं अकाउंट उघडलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला LIC 45,000 रुपये दरवर्षी 35 वर्ष टाकणार. आता हे बघा, आपल्याला आपलं 1 वर्ष अकाउंट ओपन केलं आहे म्हणजे पॉलिसी ओपन केली समजा, किंवा प्लान ओपन केलं, प्लानमध्ये आपण पैसे गुंतवत आहात असं समजा. आता बघा, आपण इथं किती भरले 26,900. आणि इथं LIC आपल्या जे पॉलिसी नंबर आहे हे बघा, 4 माहित्या घेऊन आपण जसं बँकेमध्ये 4 माहिती देतात, आपलं आधार, मोबाईल नंबर, पत्ता, पॅन कार्ड वगैरे देऊन आपण बँकेमध्ये जसं अकाउंट ओपन करतात त्याच प्रकारे LICमध्ये पण आपण थोडीशी माहिती देऊन आधार, पॅन कार्ड किंवा पत्ता, नातेवाईकाची माहिती वगैरे हे देऊन आपण एक पॉलिसी तयार करतात. पॉलिसी तयार केली की म्हणजे आपण त्याच्यामध्ये एक
एक प्रकारे अकाउंटवानी समजू शकता. त्याच्यामध्येही आपल्याला एक पॉलिसी नंबर मिळतो. तो जवळजवळ 9 अंकाचा असतो. त्या 9 अंकाच्या नंबरसोबत आपलं नाव जोडलेलं असते. आपल्या नावासोबत तो नंबर जोडलेला असतो आणि त्याच्यावर आपली माहिती सेव्ह असते. तर त्या नंबरवर आपल्याला दरवर्षी आपल्याला जी ठरलेली रक्कम आहे ती जमा करायची 26,943 आणि त्याच पॉलिसी नंबरवर LICकडून भारतीय जीवन विमा निगमकडून 45,000 रुपये दरवर्षी आणि तेही 35 वर्ष. तुम्ही 35 वर्षामध्ये 9 लाख जमा करणार आणि आमच्याकडून 35 वर्षामध्ये सगळे मिळून 15,75,000 रुपये तुमच्या पॉलिसी नंबरवर टाकले जाणार. हे जे फायनल ॲडिशनल बोनस 3 नंबरला आहे म्हणजे अंतिम अतिरिक्त बोनस. आता बघा, एखाद्या व्यक्तीनं जर फक्त 15 वर्षाची मुदत जर घेतली तर त्या व्यक्तीला हे फायनल ॲडिशनल बोनस 1 रुपयाही मिळत नाही. पण 16व्या वर्षापासून थोडी तरी, उदाहरण समजा 5 लाखाचं असतं तर जवळजवळ आणि 5 लाख आणि 15-20 वर्षाची मुदत असती तर 4-5 हजार 10,000 अंदाजे मी सांगायलो ती रक्कम एकच वर्ष भेटली असती. पण आता ही मुदत आपली 16 वर्षापेक्षाही जास्त आहे. 35 वर्षाची मुदत असल्यामुळे आपण जितका 10 लाखाचा, हे जे SA इथं जे दिसतंय फायनल ॲडिशनल बोनस तिथं SA, हे प्रत्येक 1,000च्या मागं 2300 रुपये आपल्याला देते. पण इथं आपण घेतला आहे 10 लाखाचा, तर इथं हे 10 लाख आणि इथं 1,000 आहे. 10 लाखावर बघा 5 शून्य आहेत आणि इथं 1,000वर 3 शून्य आहेत. तर आपण काय करू, इथं जे 2300 आहे ना तिथं आणखी 2 शून्य टाकू म्हणजे ते होतील, म्हणजे जवळजवळ 2,30,000 आपल्याला हे फायनल ॲडिशनल बोनस किंवा 23 लाख रुपये आपल्याला हे असे मिळणार आहेत. ठीक आहे. तर ही आपली 10 लाखाची पॉलिसी असल्यामुळं ह्या 23च्या मागं आपण 2 शून्य टाकायचे, तर हे आपले होईल तर 23 लाख. हे फायनल ॲडिशनल बोनस मुदत पूर्ण झाल्याच्या नंतर आपल्याला 23 लाख रुपये मिळतात. ठीक आहे. आणि 35 वर्षाच्या नंतर आपली अंदाजे मॅच्युरिटी असेल 48,75,000 रुपये. आपण टोटल भरलेली रक्कम असेल 9,23,285. आता हेच उदाहरण ह्या तक्त्यानुसार मी समजून सांगणार आहे. वय 26,943 पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी 26,363. तुम्ही इकडून तुमच्याकडून वचन देणार की आम्ही 26,000 रुपये 35 वर्षे भरणार म्हणजे वयाच्या 57पर्यंत. आणि आमच्याकडून तुम्हाला एक वचन मिळणार, वचन म्हणा, करार म्हणा किंवा कॉन्ट्रॅक्ट म्हणा, की आम्ही तुम्हाला 10 लाखाचा नैसर्गिक विमा, ॲक्सिडेंटमध्ये 20 लाखाचा, 20,45,000चा आणि 2 वर्षाच्या नंतर लोन. आणि हे बघा, ही जी योजना आहे हिच्यामध्ये आपली बचत होणार आहे, आपला नैसर्गिक विमा पण निघत आहे, ॲक्सिडेंटचा विमा निघत आहे, आपली लोनची सुद्धा व्यवस्था होणार आहे आणि गुंतवणूकसुद्धा होणार आहे. हे बघ, ही बचत पण समजा, ही जी योजना आहे 914 ह्याच्यामध्ये आपण बचत करायला 26,000 किंवा गुंतवणूक करत आहात आणि सोबत आपल्याला LICकडून, भारतीय जीवन विमा निगमकडून 10 लाखाचा नैसर्गिक आणि ॲक्सिडेंटमध्ये 20 लाखाचा विमा, वाढत जाणारा विमा. आज 1 लाख आहे तर 10 वर्षानं तो विमा रक्कम असेल 14,95,000. पुन्हा आणखी पुढे 20 वर्षानं ते विमा रक्कम असेल 20 लाख, ॲक्सिडेंटचं 30 लाख. आता बघा, ह्याच्यामध्ये आपली
विमा रक्कमही वाढत आहे, फ्रीमध्ये आहे. आणि आपली जे लोनची व्यवस्था पण होत आहे. हे बघा, लोनची जी रक्कम आहे ती दुसऱ्या वर्षापासून म्हणजे तिसऱ्या वर्षी आपण 21,134 रुपये काढू शकता. माझं म्हणणं आहे, आपण बचत आणि गुंतवणुकीसाठी ही पॉलिसी सुरू केली आहे, तर लोनचा विचार करू नये. पण जर आली अडचण तर आपली लोनची व्यवस्था इकडं झालेली आहे आणि वयाच्या 58ला आपल्याला 48,75,000 रुपये मिळतील. ठीक आहे. आता इथं आहे टोटल प्रीमियम. पहिल्या वर्षी असेल 26,943, दुसऱ्या 6 महिन्याला जर समजा घ्यायची म्हणले तर 13,619, 3 महिन्याला जर पैसे जमा करण्याचं आपण ठरवलं तर 6,883, 2 महिन्याला दर महिन्याला जर पैसे जमा करण्याचा आपण निर्णय घेतला तर 2,295. आणि पुढच्या वर्षी म्हणजे पहिलं 1 वर्षच आपले पैसे 200, 400, 500 थोडेसे जास्त असतात. ते पॉलिसीच्या रकमेनुसार असतात. ठीक आहे. आणि दुसऱ्या वर्षी ते जवळजवळ आपले 600 रुपये कमी केलेले आहेत. तर दुसऱ्या वर्षी आहे 26,363, 6 महिन्याला 26,326, 3 महिन्याला 6,735, एका महिन्याला 2,245. आता ह्याच्यासाठी आपल्याला काय लागणार आहे? आधार कार्डची झेरॉक्स लागणार आहे, पॅन कार्डची झेरॉक्स लागणार आहे किंवा पॅन कार्डचा नंबर लागणार आहे, वजन, उंची, कलर फोटो लागणार आहेत. पुन्हा नातेवाईकामध्ये काही नातेवाईकाची माहिती लागणार आहे. मग त्याच्यामध्ये नातेवाईकाला काही आजार आहेत का ह्याची माहिती लागणार आहे. मग जर समजा कोणी आजारामुळे जर कोणता व्यक्ती जर गेला असेल तर त्या व्यक्तीची माहिती लागणार आहे. तुमचा पत्ता लागणार आहे. जर तुमच्याकडं बँक खातं खोलेलं असेल त्याची माहिती पण आपल्याला भरता येते. 35 वर्षाच्या नंतर आपल्याला बँकेची माहिती द्यावंच लागणार आहे की आपलं ही अकाउंट आहे. आणि आपल्याला तीच माहिती आता म्हणजे उद्यासुद्धा जोडता येते जेव्हा आपण फॉर्म भरताना तेव्हा. ठीक आहे. हे बघा, माझं नाव सुदर्शन SH म्हणजे शंकर हरबडे, सुदर्शन शंकर हरबडे, पंचशील नगर, परभणी. माझा ईमेल ID हरबडे सुदर्शन gmail@gmail.com. माझा दुसरा नंबर 9921924694. ठीक आहे. माझा फोटो तुम्ही पाहू शकता. आणि जर तुम्हाला जर काही सुचवायचं असेल तर सांगू शकता. मी एका व्यक्तीचं नाव जे घेतलं होतं ते असं सहजच घेतलं होतं. तर इथं मी जे नाव घेतलं ते सहज घेतलंय. ते काय ठीक आहे. जर असंच जर तुम्हाला जर व्हिडिओमध्ये तुमचं नाव घ्यायचं असेल किंवा तुमच्या वयानुसार जर उदाहरण सांगायचं असेल, मुदत जर कमी जास्त करून सांगायचं असेल, हे बघा, हे जे सम एश्योर्ड आहे ना, हे 12 लाखापर्यंत 12 लाखाचा विमा रक्कम आपल्याला बिना तपासणीची आपल्याला फुकट विमा मिळू शकतो. पण 12 लाखाच्या जर वर आपण सम एश्योर्ड घेतला म्हणजे हे जे इथलचं SA आहे हे 12 लाखापेक्षा जर जास्त घ्यायचं म्हणलं तर आपल्याला थोडी मेडिकलची तपासणी करावी लागते. मेडिकलची तपासणी का करायची तर 12 लाखापेक्षा रक्कम जास्त आहे. पुन्हा आणि त्या व्यक्तीला काही आजार आहेत का त्याच्यामुळं आपल्याला तपासणी करावी लागते. आजार, आता हे बघा, एखाद्या व्यक्तीला आजार असेल आणि ती व्यक्ती आजार आहे म्हणूनच पॉलिसी काढत आहे आणि त्या व्यक्तीला आता बघा किती भरायचे आहेत, फक्त 2,000 रुपये, 3,000 रुपये महिन्याला. आणि ही जर व्यक्ती अशी जर समजा गेली
तर एल आय सीला असा म्हणजे जाणून बुजून काढली पॉलिसी, ती व्यक्ती गेल्याच्या नंतरच पैसे भेटावं म्हणून असा त्यांचा उद्देश होता. मग ते कसं एल आय सीला अचानक 10 लाखाचा फटका बसते. तसं होऊ नये म्हणून एल आय सी 12 लाखापर्यंत सांभाळू शकते. 12 लाखाच्या नंतर रक्कम थोडी वाढती, म्हणून एल आय सी 12 लाखाच्या पुढच्या रकमेला तपासणी करायला सांगते. तपासणी त्यानं जे दवाखाना सांगितलेला असतं त्या दवाखान्यातच जाऊन करावं लागते. त्यांच्याकडून रिपोर्ट घेऊन एल आय सीमध्ये सबमिट करून मग ते 12 लाखापेक्षा जर रक्कम मोठी असेल तर मंजूर करतात. 12 लाखाच्या खालच्या रकमेला तपासणीची गरज नाही. कुठलीही तपासणी न करता आपली पॉलिसी होऊन जाईल. मी म्हणत होतो, तुम्हाला जर तुमच्या वयानुसार किंवा तुमचं नाव जर व्हिडिओ घ्यायचं असेल तर तुम्ही मला मेसेज पाठवू शकता. मेसेज पाठवा, व्हॉईस रेकॉर्डिंग पाठवा, व्हॉट्सअपला पाठवा. फोन नाही लागला तर व्हॉट्सअपला कॉल करा. व्हॉट्सअपला व्हॉईस रेकॉर्डिंग पाठवा 9921वर. मी तुमचं नाव घेईल व्हिडिओमध्ये. तुमच्या नावानुसार किंवा जन्मतारखेनुसार वय काढून तुम्हाला कोणती पॉलिसी चांगली सांगता येईल. त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या वयानुसार कमी जास्त मुदत करून, हप्त्याची रक्कम कमी जास्त करून अलग अलग प्लान आणि अलग अलग पद्धतीनं समजून सांगण्याचा प्रयत्न करीन. धन्यवाद.